गुलाबाची उपमा अगदी विचारपूर्वक दिली गेली मला. आणि आता मी तशीच एक कविता आपल्यासमोर सादर करते. या कवितेबद्दल मला विशेष करून असं सांगावंसं वाटतं की जवळजवळ 40 वर्षापूर्वी ही कविता मी लिहिली आणि त्या कवितेनीच मला साहित्यात आज जे काही स्थान आहे ते ह्या कवितेनंतर मिळालं. पण ती कविता आजही तेवढीच प्रासंगिक आहे. मी सकाळी स्वयंपाक करत होते तेव्हा माझ्या मुलीनं माझ्याकडे खेळणं मागितलं. मी सकाळी स्वयंपाक करत होते तेव्हा माझ्या मुलीनं माझ्याकडे खेळणं मागितलं. मी तिला विस्तव दिला, दिले 2 जळजळीत निखारे. मी तिला विस्तव दिला, दिले 2 जळजळीत निखारे. तिने खुशाल ते हातात धरले आणि ती खेळत राहिली त्या निखाऱ्यांशी, त्यांची राख झाडून झाडून. तिने खुशाल ते हातात धरले आणि ती खेळत राहिली त्या निखाऱ्यांशी, त्यांची राख झाडून झाडून. तिचे हात पोळले नाही, तिने थैथयाट केला नाही की तिच्या हातावर एवढासा फोड देखील उठला नाही. तिचे हात फोडले नाही, तिने थैथयाट केला नाही की तिच्या हातावर एवढासा फोड देखील उठला नाही. ती अभिमन्यूसारखं पोटातूनच शिकून आली होती. ती अभिमन्यूसारखं पोटातूनच शिकून आली होती. विस्तवाशी खेळणं, अग्नी दिव्यातून जाणं, विस्तवाशी खेळणं, अग्नी दिव्यातून जाणं. ही दुसरी कविता पण मुलींवरती आहे आणि थोडीशी आजकालची जी सामाजिक परिस्थिती आहे त्याला अनुषंगून मी लिहिली ही कविता. ओंजळीत तोंड लपवून खुदू हसणाऱ्या मुली गेल्या कुठे. ओंजळीत तोंड लपवून खुदू हसणाऱ्या मुली गेल्या कुठे. मुली आता खूप मोठ्यानं हसतात. मुली आता खूप मोठ्यानं हसतात. मान उंच करून हातावर टाळी देत हसतात. मुली आता खूप मोठ्यानं हसतात. मान उंच करून हातावर टाळी देत हसतात. ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत त्या होत्या का खुदू हसणाऱ्या मुली. ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत त्या होत्या का खुदू हसणाऱ्या मुली. की त्यांचे हसू दाबले गेले खूप दिवस म्हणून आता त्या हसतात नेहमी जल्लोष असल्यासारख्या. की त्यांचे हसू दाबले गेले खूप दिवस म्हणून आता हसतात त्या नेहमी जल्लोष असल्यासारख्या. आता मुली रमतात, सहज वावरतात कोणातही कोठेही. आता मुली रमतात, सहज वावरतात कोणातही कोठेही. एखाद्याकडे पाहून लाजणाऱ्या, पायानं जमीन कुरडणाऱ्या, उगाच पदर सावरणाऱ्या मुली गेल्या कुठे. एखाद्याकडे पाहून लाजणाऱ्या, पायानं जमीन कुरडणाऱ्या, उगाच पदर सावरणाऱ्या मुली गेल्या कुठे. की त्यांना सांगितले गेले पदर नेहमी डोईवर घ्यायला, नेहमी अंगभर लपेटून घ्यायला म्हणून भिरकावून दिला त्यांनी पदर. की त्यांना सांगितले गेले पदर नेहमी डोईवर घ्यायला, नेहमी अंगभर लपेटून घ्यायला म्हणून भिरकावून दिला त्यांनी पदर. सोडून दिले पदर सावरत उगाच लाजले. आईची साडी अंगावर सावरत घरभर वागणाऱ्या मुली गेल्या कुठे. आईची साडी अंगावर सावरत घरभर वागणाऱ्या मुली गेल्या कुठे. आता रस्त्यात घर धावणाऱ्या मुली दिसतात. आता रस्त्यात घर धावणाऱ्या मुली दिसतात. चौकात मेणबत्ती घेऊन घोषणा करणाऱ्या मुली दिसतात. आता रस्त्यात घर धावणाऱ्या मुली दिसतात. चौकात मेणबत्ती घेऊन घोषणा करणाऱ्या मुली दिसतात. संध्याकाळी स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या मुली गेल्या कुठे. संध्याकाळी स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या मुली गेल्या कुठे. आईसोबत समईची वाद नीट करणाऱ्या मुली गेल्या कुठे. मुलीसारख्या निरागस दिसणाऱ्या मुली गेल्या कुठे. ओंजळीत तोंड लपवून खुदू हसणाऱ्या मुली गेल्या कुठे. कुठे गेल्या. आम्ही दुपारी काकूंना असंच चिडवत होतो की तुम्हीच सांगा मुली गेल्या कुठे. तर काकू म्हणाल्या त्यांच्या आजी झाल्या. सात गावचे 7 कवी
असे आपण सगळे तुमच्यासमोर बसले आहेत. त्यातला एक रंग औरंगाबादमधून आलेला आहे, रमेश ठोंबरे. या रमेश ठोंबरेंना आम्ही गमतीने महाराज म्हणतो. औरंगाबादच्या तरुणांच्या कट्ट्याकट्ट्यावर या महाराजांचे अभंग लोकप्रिय आहे. हे अभंग लिहितात आणि त्यांचं प्रियेचे अभंग नावाचं पुस्तक आहे. तर अभंग प्रियेवरही लिहिले जाऊ शकतात, हे आवश्यक. मनाचे श्लोक भुजंग प्रयातामध्ये आम्ही वाचले होते. यांनी आम्हाला प्रियेचे श्लोक कसे लिहिले जातात ते शिकवले. असे हे महाराज यांचा बापू हा आवडता विषय आणि आपल्याला या बापूवर एक कविता ऐकायला मिळणार आहे. हास्य कविता लिहिणं हे येरा गावयाचं काम नसतं. आमच्यातला हा कवी असा आहे की हा आपल्याला कवितेतनं हसवतोय आणि शेवटी मग रडवतोय, शेवटी एकदम चटका लावणी टाकतो. तर हास्य कविता यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळते, समजायला मिळते. तरीही हे सामाजिक जाणीवेच्या कविता लिहितात, म्हणजे शेतकऱ्यांच्या संवेदनेबद्दल कविता लिहितात. काव्य मकरंद नावाचा एक प्रातिनिधिक संग्रह 10 कवींचा प्रकाशित झाला हा. त्याच्यामध्ये रमेश ठोंबरे यांची कविता आहे. शिक्षण या कवितेमध्ये ते आपल्याला बरंच शिक्षण देणार आहे आणि त्यात आपल्याला थोडंसं हसता हसता शिक्षण मिळणार आहे. नंतर बापू स्वप्नातला भारत या कवितेत सगळं ते आपल्या समोर येत आहे. रमेश ठोंबरे. धन्यवाद तुषार. ओंजळी तोंड लपवून खुदखुदू असणाऱ्या मुली गेल्या कुठे? फार जवळचा प्रश्न आहे. ही कविता पहिल्यांदा मी काकूंच्या तोंडून इंदोरमध्ये ऐकली. त्यावेळी विनायकला काय सांगितलं माहीत नाही, पण मी विचारलं खुदखुदू असणाऱ्या मुली गेल्या कुठे? तेव्हा काकू म्हणाल्या की मुली म्हाताऱ्या झाल्या. फार छान कविता. काका राजूरकर काका तुम्ही आणि त्याच वयातल्या बाकी सगळ्या ऑडियन्ससाठी कविता सादर करतो. हलकी फुलकी कविता आहे. कवितेचं नाव आहे शिक्षण. कॉलेजातली एक मुलगी लग्नानंतर भेटली असेल. प्रत्येकाच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे. आपण पहिलीपासून शाळेपासून ते कॉलेजमध्ये 4-5 वर्ष घालतो, पण सगळं दुरून दुरून आणि आडून आडून असतं, पोचत काहीच नाही. तर मग अशी लोक जे आहेत हे बऱ्याचदा वास्तवात फार कमी रमतात. भूतकाळ खोदणं आणि भविष्याचा वेध घेणे. तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशी घडणारी घटना आहे की कॉलेजातली एक मुलगी लग्नानंतर भेटली असेल. कॉलेजातली एक मुलगी लग्नानंतर भेटली असेल तेव्हा जितकी सुंदर होती त्याहून सुंदर वाटली असेल. कॉलेजातली एक मुलगी लग्नानंतर भेटली असेल तेव्हा जितकी सुंदर होती त्याहून सुंदर वाटली असेल. घाबरू नका, हे तारुण्याचं लक्षण आहे. घाबरू नका, हे तारुण्याचं लक्षण आहे. तुम्ही अजून तरुण आहात, हेच आपलं शिक्षण आहे. घाबरू नका, हे तारुण्याचं लक्षण आहे. तुम्ही अजून तरुण आहात, हेच आपलं शिक्षण आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा अशी नव्हती हसत. तुम्ही म्हणाल तेव्हा अशी नव्हती हसत जरी इतकीच सुंदर होती दिसत. तुम्ही म्हणाल तेव्हा अशी नव्हती हसत जरी इतकीच सुंदर होती दिसत. घाबरू नका, तेव्हा तुम्ही शोधलत तिला कॉलेजामध्ये असताना. घाबरू नका, तेव्हा तुम्ही शोधलत तिला, आज तीच तुम्हाला शोधत असेल. घाबरू नका, तेव्हा तुम्ही शोधलत तिला, आज तीच तुम्हाला शोधत असेल. तेव्हा चटकन उठली होती, तेव्हा चटकन उठली होती, आज नक्कीच शेजारी बसेल. घाबरू नका, तेव्हा तुम्ही शोधलत तिला, आज तीच तुम्हाला शोधत असेल. तेव्हा चटकन उठली होती, आज नक्कीच शेजारी बसेल. अहो, हे काही भविष्य नाही. जे सांगतोय ते काही भविष्य नाही. हे सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेली घटना आहे की अहो हे काही भविष्य नाही, हे तारुण्याचंच लक्षण आहे. अहो हे काही भविष्य नाही, हे तारुण्याचंच लक्षण आहे. तीही अजून तरुण आहे, हेच यातलं शिक्षण आहे. तीही अजून तरुण आहे, हेच यातलं शिक्षण आहे.
ती जवळ आल्यावर तुम्ही आणखी जवळ या. ती जवळ आल्यावर तुम्ही आणखी जवळ या. तिनं बोट दिल्यावर तुम्ही हात हातात घ्या. ती जवळ आल्यावर तुम्ही आणखी जवळ या. तिनं बोट दिल्यावर तुम्ही हात हातात घ्या. हात हातात आल्यावर तुम्ही नक्कीच हरवून जा. हात हातात आल्यावर तुम्ही नक्कीच हरवून जा. तिने पुढे काय म्हटल्यावर तुम्ही भानावर या. हात हातात आल्यावर तुम्ही नक्कीच हरवून जा. तिने पुढे काय म्हटल्यावर तुम्ही पुन्हा भानावर या. आणि मला विचारा, मग मला विचारा आता हे कसलं लक्षण आहे. मग मला विचारा आता हे कसलं लक्षण आहे. मी म्हणे यात माझं यावरच शिक्षण. मग मला विचारा आता हे कसलं लक्षण आहे. मी म्हणे यात माझं यावरच शिक्षण आहे. पण घाबरू नका, पण घाबरू नका, हे काही खरं नसतं. वर चढवलं तर खाली आणणंही माझंच कर्तव्य आहे. पण घाबरू नका, हे काही खरं नसतं. तुझे माझे श्वास वगैरे नुसते मनाचे भास वगैरे. पण घाबरू नका, हे काही खरं नसतं. तुझे माझे श्वास वगैरे नुसते मनाचे भास वगैरे. लोक म्हणतील लागलं पिस, लोक म्हणतील लागलं पिस, वयानुरूप होतास. पण घाबरू नका, हे तारुण्याचंच लक्षण आहे. पण घाबरू नका, हे तारुण्याचंच लक्षण आहे. तुम्ही अजून तरुण आहात, हे त्यातलं शिक्षण आहे. तुम्ही अजून तरुण आहात, हे त्यातलं शिक्षण आहे. पुढच्या कवितेच्या आधी माझ्याच गझलेतले 2 शेर ऐकवतोय. या देशाने काय पाळले गांधीनंतर. या देशाने काय पाळले गांधीनंतर. फोटोला बस हार माळले गांधीनंतर. फोटोला बस हार माळले गांधीनंतर. विटंबनाही रोज चालते अवतीभवती. विटंबनाही रोज चालते अवतीभवती. पुतळे कसले तत्व जाळले गांधीनंतर. या देशाने काय पाळले गांधीनंतर. पुढची कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे स्वप्नातला भारत. कवीचा बापूंबरोबर झालेला संवाद आहे. बापू, काल गेलो होतो नेहमीप्रमाणे एका सरकारी कार्यालयात. बापू, काल गेलो होतो नेहमीप्रमाणे एका सरकारी कार्यालयात. तेव्हा स्वागताला उभ्या पिऊनला पाहून चुकल्यासारखं वाटलं. बापू, काल गेलो होतो नेहमीप्रमाणे एका सरकारी कार्यालयात. तेव्हा स्वागताला उभ्या पिऊनला पाहून चुकल्यासारखं वाटलं. त्याचं नेहमीचं बेरकी हास्य आज निरागस झालं होतं. त्याचं नेहमीचं बेरकी हास्य आज निरागस झालं होतं. त्यानं ओळखीनं माझं हसून स्वागत केलं होतं. आत गेलो तर अजबच, आत गेलो तर अजबच. अगदी बरोबर 10 वाजता सगळे कर्मचारी आपापल्या टेबलावर हजर होते. आत गेलो तर अजबच. अगदी बरोबर 10 वाजता सगळे कर्मचारी आपापल्या टेबलावर हजर होते. नेहमी फाईलमध्ये तोंड लपवणारे सगळे स्वतःहून समोर येत होते. नेहमी फाईलमध्ये तोंड लपवणारे सगळे स्वतःहून समोर येत होते. आपल्याच सेवेत हजर आहोत असा संदेश त्यांचे चेहरे देत होते. चौकशीच्या खिडकीवरचं वातावरण पाहून तर गहिवर आला. चौकशीच्या खिडकीचं वातावरण पाहून तर गहिवर आला. नेहमी हिडीस फिडीस करणाऱ्या चेहऱ्यानं जेव्हा कहर केला, म्हणाला मी आपली काय सेवा करू शकतो. म्हणाला मी आपली काय सेवा करू शकतो. एखादं काम सांगितलं तर मी आपल्यासाठी लकी करू शकतो. हवा तो कर्मचारी त्याच्या जागेवर असणं. हवा तो कर्मचारी त्याच्या जागेवर असणं. त्याची नजर आपल्यावर असणं. चुटकीसरशी फाईल सापडणं. लंच ब्रेकच्या आधी तिच्यावर संस्कार सोपस्कर होणं. हवा तो कर्मचारी आपल्या जागेवर असणं. त्याची नजर आपल्यावरच असणं. चुटकीसरशी फाईलचं सापडणं. लंच ब्रेकच्या आधी तिच्यावर संस्कार सोपस्कर होणं. मोठ्या साहेबांचं अप्रुव्हल येणं. बड्या साहेबांची सही होणं. त्याने हसत मुखानं अगदी आपली घरच्यासारखी चौकशी करणं. जाताना या म्हणून निरोप केली. अगदीच गहिवर आला बापू. अगदीच गहिवर आला बापू. सगळंच कसं स्वप्नावर. बापू आत्मविश्वासानं म्हणाले. बापू आत्मविश्वासानं म्हणाले अरे त्यात काय. बापू आत्मविश्वासानं म्हणाले अरे त्यात काय एवढं. हेच तर माझं स्वप्न होतं. बापू आत्मविश्वासानं म्हणाले अरे त्यात काय एवढं. हे तर माझं स्वप्न होतं. मला वाटतं स्वप्नातला भारत सत्यात आलाय. मला वाटतं स्वप्नातला भारत सत्यात आलाय. तेवढ्यात मित्र म्हणाला असं काही नाही बापू. तेवढ्यात मित्र म्हणाला असं काही नाही बापू. काल
कालपासून देशात भ्रष्टाचार निघत झालाय. कालपासून देशात भ्रष्टाचार. खरंच म्हणजे अशी रेंज बघायला मिळणं हे नशिबाचं माझ्या तरी आहेच. म्हणजे एकाच वेळी प्रियेचे अभंग, एकाच वेळी हास्य कविता आणि एकाच वेळी शेवट असा की खरंच असं वाटून जावं की असं झालं तर ते स्वप्नवत आहेच, पण त्याबरोबर असं झालं तर किती बरं होईल, किती जणांचं आयुष्य स्फूर्तदायक होईल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून दाद मिळत होती. बहुतेक सरकारी नोकऱ्यांकडे पण बघत होते असं. ती ही वेगळी दाद होती. बट एनिवे महाराज, आता तुमच्या लक्षात आलंच असेल पुढं गाणं सादर होतं. लोकसभेच्या इलेक्शनच्या रिझल्टच्या नंतर लिहिलेली आहे का अगोदर? पक्का भाजपाच्या पक्का त्याच्यासाठी एक संग्रहच आहे. धन्यवाद अशी दाद देण्यासाठी धन्यवाद. पण त्या दिवशी वेळ कमी म्हणून सगळ्यांनी भरीच घातलं आणि गाणं म्हणायला लावलं मला. मी त्या दिवशी गाणं म्हटलं, लोकांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं, आल्यावर 100 रुपये दिले, परत जायचं नाही. पुण्यात घडलं. तेही सोलापुरात घडलं. गाणं जमत नाही म्हटल्यावर मग तो कविता करायला. अच्छा. पण म्हणूनच गाणाऱ्या लोकांचं मला खरंच खूप कौतुक असतं, अप्रूप असतं, अभिमान असतो. आणि मी तर त्यांचा एक कार्यक्रमही आहे. त्या कार्यक्रमामध्ये 22 गाणी आहेत आणि 22 वेगळ्या रागांवर आहेत. अरे वा वा. आणि ती सगळी गीतं उमेदवारांनी लिहिली. तर अशा कार्यक्रमाचेही ते त्यांचे 15-20 प्रयोग झालेले आहेत. तसेच ABP माझा, झी मराठी या ज्या चॅनल्स आहेत, मराठी चॅनल्स, त्याच्यावर काव्य संमेलनं जेव्हा होतात, कविता संमेलनं, तेव्हा बऱ्याच वेळा उमेदवारांना तिथे बोलवणं असतं. तर बऱ्याच वेळा उमेदवार तुम्ही कधीतरी टी व्हीवर त्यांना पाहू शकाल. नुकताच काव्य दीपावली नावाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यातही उमेशदा होते. तर आता आपण थोड्याच वेळात उमेशदांकडून त्यांची कविता ऐकूया. आणि उमेशदा, थोडीशी कसोटी आहे बरं का, कारण येताना बाहेर आम्ही बघितला बोर्ड संगीत महाविद्यालय. मी कविता ऐकवणार आहे. सुरांचा काही फार माझा अभ्यास नाही. आपण शब्दाला महत्त्व देऊया. तर शब्दाला थोडीशी सुरांची जोड देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी येतेच, आणि नुसती येतेच असं नाही, तर ती अखेरपर्यंत साथ देते. एका संताने म्हटलेलं आहे, प्रेम बोलली दाविता नये, करे उचलूनी देता नये, या नयनी ते पाहता नये, परी हृदया अनुभवास ये, असं हे प्रेम. या कवितेमधली प्रेमिका प्रेम व्यक्त करते. एका शांत संध्याकाळी समुद्राच्या किनाऱ्यावर हा संवाद चालू आहे. दोघं जण बसलेले आहे. शब्देविण संवाद चालू आहे. प्रेमाची भाषा प्रेमालाच कळते. तसं तिच्या प्रियकराची स्थितीही त्यापेक्षा निराळी नाही आहे. आपल्या प्रेमाची वादळी अवस्था वर्णन करताना ती त्याला म्हणते, जगणे
प्रतिबिंब नभासे प्रतिबिंब तो नभासे मी सावली तुझी तू वादळी समिंदरी तू वादळी समिंदरी लाटली तुझी तू दीप देवळा तू दीप देवणारा मी काजळी तुझी वाहे म्यालेला मी यावरून कशी रे याडला नशेला जगणे पुढे ती म्हणते